Good morning, students. After having a discussion on alcohol, in today's lecture, we are having a discussion on phenol. Now, what do you mean by phenol? See here, what's this? This is benzene ring. OH means what? Hydroxy. So phenol can be defined as hydroxy derivative of benzene is called as phenol. You can represent this benzene ring in another way. This circle inside the hexagonal ring, it is also represent the phenol. Okay, so hydroxy derivative of benzene is called as phenol. Next topic for the discussion is classification of phenol. How phenols are classified? You have to identify. I am drawing the structures on the board. Then next is OH. Okay. आता या स्ट्रक्चर मध्ये बघा तुम्हाला काय दिसतं? Only one hydroxy group, that is called as monohydric phenol. So in classification, phenols are classified on the basis of what? Number of OH group, that means hydroxy group present in the molecule. So phenols containing one hydroxy group in the molecule are called as monohydric phenol. Then this is dihydric phenol. Phenols which contain two OH group in their molecule are called as a dihydric phenol. See here 1, 2, 3. So phenols containing 3 OH group in their molecule are called as trihydric phenol. So depending on the number of OH group, phenols are classified as monohydric phenol contain only one hydroxyl group, dihydric phenol containing 2 hydroxyl group, and trihydric phenol containing 3 hydroxyl group in their molecule. Right? After that, classification of the phenol, next topic for the discussion is nomenclature. Nomenclature मध्ये दोन सिस्टम आहेत बघा, एक कॉमन सिस्टम आणि एक IUPAC सिस्टम. According to common system, these compounds are named as phenol. Phenolच बोलायचं. ओके, आता ते प्रत्येकाचं, आता जसं याचं काय कॉमन नाव ते स्पेसिफिक आहे. सो बेसिक वर्ड व्हॉट इज अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टम दे आर नेम्ड ॲज फिनॉल. ओके, आता इथे सबस्टिट्यूएंटची पोझिशन जी आहे, समजा इथे CH किंवा सबस्टिट्यूएंट अटॅक असेल तर त्याची पोझिशन इंडिकेट करताना कॉमन सिस्टम मध्ये तुम्हाला वर्ड कुठले वापरायचे आहे? O फॉर ऑर्थो. सेकंड 6 पोझिशनला काय होतात? ऑर्थो. थर्ड किंवा फिफ्थ पोझिशनला काय होतात? M म्हणजे मेटा. आणि फोर्थ पोझिशनला काय होतात? P म्हणजे पॅरा. म्हणजे बेंझिन रिंग OH ते काय रिप्रेझेंट करतं? तुमचं फिनॉल. मग या व्यतिरिक्त दुसरे जे सबस्टिट्यूएंट तिथे प्रेझेंट असतील त्याला इंडिकेट करण्यासाठी कुठल्या प्रिफिक्सचा वापर करायचा? O फॉर ऑर्थो, M फॉर मेटा, P फॉर पॅरा अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टम. ओके, त्याच्यानंतर IUPAC सिस्टम मध्ये याला बेन्झीन म्हणून सिलेक्ट करा. मग शेवटचा ई काढून काय लावायचं? ON म्हणजे काय लिहिणार? बेन्झिनॉल.
एन नंतर ई असतो, तर ईच्या ऐवजी काय लिहायचं, ON. म्हणजे काय होतं त्याचं आययुपीएसी नाव, बेन्झिनॉल. किंवा आपलं कॉमन सिस्टीम मध्ये जे फिनॉल नाव आहे तर ते सुद्धा आययुपीएसीने ते सुद्धा ऍक्सेप्ट केलं आहे. म्हणजे या कंपाऊंडचं आययुपीएसी नाव तुम्ही बेन्झिनॉल किंवा फिनॉल असं सुद्धा बोलू शकता. ओके. आता इथे कॉमन सिस्टीम मध्ये ऑर्थो मेटा पॅरा हे इंडिकेट करतात काय, सबस्टिट्यूएंटची पोझिशन. आययुपीएसीने काय वापरलाय, नंबर 1 2 3 4 एक्सेट्रा. म्हणजे याच्या ऐवजी तुम्हाला फक्त काय वापरायचं आहे, ते सबस्टिट्यूएंटची पोझिशन प्रॉपर लोकंटनी म्हणजे प्रॉपर नंबरनी इंडिकेट करायची आहे. आता फिनॉलमध्ये बघा इथे डायहायड्रिक आहे, ट्रायहायड्रिक आहे. म्हणजे OH ग्रुपची जर संख्या 2 किंवा 2 पेक्षा जास्त असेल तर प्रिफिक्स कुठले वापरायचे, डाय, ट्राय. कशाच्या आधी, बिफोर दी वर्ड OL. ओके. आता हे घेऊनच बघू. आता याचं नाव बेन्झिनॉल. इथे बघा बेन्झिन सिलेक्ट केला, ई काढून OL लावला म्हणजे बेन्झिनॉल. ओके. OH 2 आहे, मग हा 1 2 म्हणजे इथे बेन्झिन डॅश 1, 2. किती OH आहे, 2. त्यामुळे काय बघा, डायोन. बेन्झिन डॅश 1, 2 डायोन. आता इथे लक्षात घ्या, OH ग्रुप जर एक असेल फक्त तर ई काढायचा आणि OL लावायचा. इथे बघा मी काय दिले, BENZENE म्हणजे हा ई तसाच ठेवायचा, रिटेन करायचा त्याला जैसे थे. आणि 1 2 दोन याला OH आहे म्हणून नंबर केला 1, 2 डॅश 2 आहे म्हणून डाय कशाच्या आधी, OL च्या आधी. आता याचं आययुपीएसी नाव काय करा, सगळ्यात पहिले काय सिलेक्ट करा, बेन्झिन. ओके. OH 3 आहे म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणजे शेवटचा ई उडवायचा नाही. 3 आहे म्हणून काय, OL च्या आधी काय ठेवणार, ट्रायोन. आता नंबरिंग करा 1 2 3. बेन्झिन याचा आययुपीएसी नाव काय, बेन्झिन डॅश 1, 2, 3 डॅश ट्रायोन with the IUPAC name for this compound. क्लियर. असे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये स्ट्रक्चर दिले आहेत, कॉमन नाव आणि IUPAC नाव, त्याचा अभ्यास करायचा. ओके. आफ्टर हॅव्हिंग अ डिस्कशन ऑन नॉमेनक्लेचर, नेक्स्ट टॉपिक सांगा बरं काय, राईट. व्हॉट, प्रिपरेशन ऑफ फिनॉल. और नेक्स्ट टॉपिक फॉर द डिस्कशन इज प्रिपरेशन ऑफ फिनॉल. Methods of preparation of phenol. In that, first is from chlorobenzene. From chlorobenzene. Okay. क्लोरोबेन्झीनचं स्ट्रक्चर काढा. ओके. त्याला फ्यूज करायचं NaOH सोबत. क्लोरोबेन्झीन when fused with sodium hydroxide at high temperature of 623 K and pressure of 150 atm. 623 K and 150 atmospheric pressure. First it gives sodium phenoxide. ओके. आता याचं नाव काय, सोडियम फिनॉक्साइड. We shall further treatment with dilute hydrochloric acid undergoes hydrolysis to form corresponding phenol. OH. Okay. So chlorobenzene when fused with sodium hydroxide at high
high temperature of 623 K and pressure of 150 atmosphere, it forms first sodium phenoxide, which then on acidification with dilute hydrochloric acid undergoes hydrolysis to form phenol. Okay, या प्रोसेसला काय म्हणतात? डोज प्रोसेस. This process is also called as dose process for the preparation of phenol. Okay. After that, second method for the preparation of phenol is ते 11th मध्ये झाले बघा, from cumin. त्याचं दुसरं नाव आयसोप्रोपाइल बेन्झीन. Preparation of phenol from cumin. बेन्झीन आयसोप्रोपाइल ग्रुप त्याला अटॅच करा. एअर म्हणजे ऑक्सिजन त्यातनं पास करायचा. इन प्रेझेन्स ऑफ कोबाल्ट नॅफ्थनेट. काय? कोबाल्ट नॅफ्थनेट. ओके, याचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. क्युमिन गेट्स ऑक्सिडाइज्ड इनटू cumin hydroperoxide. In air or oxygen is passed through cumin. काय नाही, हे दोन ऑक्सिजन इथे अटॅच करायचे. परत बेन्झीन रिंग, C-O-H. ऑक्सिजनचे दोन ॲटम त्या CH ला अटॅच होतात. So its name is cumin hydroperoxide. So air or oxygen is when passed through cumin in presence of cobalt naphthenate as catalyst, it gets oxidized into cumin hydroperoxide. Okay. क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड इन सेकंड स्टेप. मग पुढे काय होतं ते बघू आता. क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड देन ऑन ट्रीटमेंट विथ डायल्यूट HCl gets decomposed into phenol and acetone. Gets decomposed into phenol and acetone. OH याला अटॅच झाला, मग CH3 डबल बॉन्ड O, त्याचं नाव काय? ॲसिटोन. म्हणजे या मेथडमध्ये फिनॉल तर मिळतो, पण एक व्हॅल्युएबल बाय प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला मिळतो, त्याचं नाव आहे ॲसिटोन. अँड दिस इज कॉल्ड एज कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ फिनॉल. Cumin or isopropyl benzene on oxidation with air in presence of cobalt naphthenate forms cumin hydroperoxide, which on treatment with dilute hydrochloric acid gets decomposed into phenol and acetone. Okay. त्याच्यानंतर थर्ड मेथड आहे फ्रॉम बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड चा फॉर्म्युला सांगा बरं, गेस करा. इन द नेम देयर इज बेन्झीन, सो बेन्झीन रिंग त्याला काय अटॅच करा? SO3H. So this is your benzene sulfonic acid. When fused with NaOH, हे बघा acid, alkali. Acid react with base to form salt and water. That is called as neutralization. So benzene sulfonic acid on neutralization with sodium hydroxide. पहिल्या स्टेप मध्ये सॉल्ट मिळतं, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ओके, याचं नाव काय आहे? सोडियम बेन्झीन सल्फोनेट. ओके, सो बेन्झीन सल्फोनिक ऍसिड on reaction with sodium hydroxide forms sodium benzene sulfonate, which on further fusion with sodium hydroxide
which on further fusion with sodium hydroxide forms sodium phenoxide. काय तयार होतं? सोडियम फिनॉक्साइड. हे काय झालं तुमचं? सोडियम फिनॉक्साइड. Okay, so benzene sulfonic acid on reaction with sodium hydroxide forms sodium benzene sulfonate, which on fusion with sodium hydroxide at about 523 K gives sodium phenoxide, which on acidification with dilute HCl gives phenol. काय देतं ते? phenol. That is the preparation of phenol from benzene sulfonic acid. Benzene sulfonic acid on reaction with sodium hydroxide undergoes neutralization to form sodium benzene sulfonate, which on fusion with sodium hydroxide at about 523 K forms sodium phenoxide, which on reaction with dilute hydrochloric acid gives phenol. Okay. And the last method is for the preparation of phenol from aniline. हे सुद्धा मेथड तुमच्या लेवल स्टँडर्ड मध्ये झाली बघा. aniline चं स्ट्रक्चर कसं असतं? बेन्झीन रिंगला काय अटॅच? NH2 attached to benzene. So this is your aniline. So aniline on reaction with nitrous acid HNO2. What's this? This is nitrous acid. नायट्रस ऍसिड कशापासून मिळतं? ते ऍड वर लिहा NaNO2 म्हणजे सोडियम नायट्राइट आणि HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड. या दोघांची रिएक्शन करायची, त्याच्यापासून काय तयार होतं? नायट्रस ऍसिड. दिस रिएक्शन happens at low temperature, that is 273 K. 273 K म्हणजे किती डिग्री सेल्सिअस? 0 डिग्री सेल्सिअस. सो aniline on reaction with nitrous acid at low temperature forms benzene diazonium chloride. What it first forms? Benzene diazonium chloride. So this is your benzene diazonium chloride. Aniline on reaction with nitrous acid first forms benzene diazonium chloride, which on treatment with hydrochloric acid undergoes hydrolysis. On further hydrolysis, it gives you phenol and nitrogen gas is released during that reaction. Okay, so aniline on treatment with nitrous acid at low temperature forms benzene diazonium chloride, which on further hydrolysis forms phenol. Nitrogen gas is released in the reaction. Clear? That's all about the methods of preparation of phenol.